आता महिलांचा काय प्रॉब्लेम झाला माहिती का, हे सरकारनं त्यांना नको ते अधिकार दिले, त्यांचे मेंदू बिंदू काही चेक केले नाही, काही नाही, काही नाही, काही नाही, आणि ते नको तिथं नेऊन बसल्यामुळं सगळा बोंग्या झाला. आणि त्यांनी एकच दणका उठवला ह्या 2-4 वर्षापासून बायाने, आमच्यावर अन्याय, आमच्यावर अन्याय, आमच्यावर अन्याय. तुमच्यावर अन्याय काय आहे बा? पेपरवाल्यानं म्हणायचं महिलांवर अन्याय, पुढाऱ्यांनी म्हणायचं महिलांवर अन्याय, सरकारनं म्हणायचं महिलांवर अन्याय, पोलीस खात्यानं म्हणायचं महिला. तुमच्यावर खरा अन्याय आहे काय? तुम्ही सांग. ज्यांच्यावर खरा अन्याय आहे ते शब्द बोला ना, आणि बोलले तर त्यांचं कोणी ऐका ना. काय अन्याय? महिला मंडळ, आता तुमच्या मुलासारखा आहे मी. 15 वर्षापासून सासूरवास हा शब्द सुद्धा राहिला नाही महाराज. पुढे गुरुजीला शिकवायला राहिला नाही. आता कितीतरी महिला सांगतील मी तुमच्या मुलासारखा आहे. आमची 9वार साडीतली आई सांगल, 15 वर्षापूर्वी मुलीचा बाप जर मुलीला दिवाळीला आणायला गेला महाराज, तर तो जायचा म्हणजे फक्त माझी मुलगी 2 दिवस माझ्या दारात यावी म्हणून. तर त्या मुलाकडचे माणसं महाराज, मुलाकडचे माणसं त्याच्या बोलत नव्हते. आलेल्या पाहुण्याशी बोलायचं नाही हो, त्या पाहुण्याला चहा लांबच, पण हे माणसं त्याच्याशी बोलत नव्हते. तो खास फक्त कोणासाठी यायचो? पोरीसाठी. आणि त्याला मुलीला कुठे भेटायचं माहिती त्याने, मुलीला कुठे भेटायचं माहिती त्याने, घास कापताना, शेण भरताना, भांडे घासताना, धुणं धुताना, जन्मदाते बापानं मुलीला डोळे भरून पाहायचं. पूर्ण कुपरी राहायची बापाला, कुपरी. आता त्या कुपरीला 5-6 खिसे जुन्या म्हाताऱ्यांच्या, त्याच्यात 5 रुपयाची नोट, पैसे कुणालाही होते, आणि तिला 3 गाड्या त्या नोटाला, आणि ती नोट कुठं ठेवेल? हातल्या खिशात. कोणाला द्यायची हो? पुरीला द्यायची. ती नोट काढायची माणसानं, त्या बापानं. कोणीच नाही असं पाहिजे, कोणी पाहिले नाही पाहिजे अशा वेळेस. आणि ती कोणाला द्यायची? मुलीला. अशी नोट काढायची ना, अशी पुढं हात करायचा, तर त्याच्या डोळ्यातले 2-3 थेंब त्या नोटावर पडत होते. का? आज रक्ताचा गोळा मी 22 वर्ष सांभाळला, पण माझ्या मुलीच्या गालावर हसू नाही, याच्यापेक्षा वाईट काय महाराज. तो रस्त्याला बाबडी खाली बसायचा आणि ढळचासा रडायचा, पण त्याला आठवायचं, जर ही गोष्ट माझ्या बायकोला कळली तर तिचं काही खरं नाही. तो डोळ्यातला अश्रू दाबायचा आणि बायकोला म्हणायचा, मुलीचं चांगलं आहे. काय सासरू असेल तुम्हाला आज? आज त्या मुलीला मुलीच्या बापाला घरात चहा मिळत नव्हता. आज आम्ही कोटीचे बंगले बांधलेत, आमच्या बापांचा चहा तुम्ही बंद केलाय. म्हणलं तुम्हाला कोणी काही? महाराज, गावांमधले 70% श्रीमंत माणसं घरी चहा पित नाहीत. श्रीमंत हे कडक कपडेवाले इतके हलकट. तुम्ही सकाळीच पहा ते हॉटेल पुढे बसलेत, आणि गरीबाचे चहा पिणार, गौंड्याची, सुताराची. तो गौंडी इटभर इटारा चहा जातोय, आणि तो याला म्हणतो, दादा चहा घेता का? द्या बा. अरे काय? आणि चहा पिताना हा दादा काय सांगतो माहितीये का? थोरल्यानं JCB घेतलाय, कान फटी दिला बाई 2-4. काला घेतलाय? अरे तुला चहाला पैसे नाही काय? तुला खड्डा घ्यायला घेतला का? हो. आता तुम्ही बोंबलत नका जाऊ, आमच्या अन्याय ना, आमच्या अन्याय. आज वाघासारखे गडी पण बिबटे करून टाकले तुम्ही, बिबटे. काय डरायची मंडळी लग्नाच्या अगोदर. यावंच लागतं आणि भोगावं लागतं. काही काही गोष्टी आहे ना महाराज, समाजाच्या डोक्यातून काढून टाकल्या पाहिजे. समाजाच्या डोक्यात काही खटके आहेत. आता कीर्तनात बसलेले सगळे सुशिक्षित लोक आहेत, सगळ्याच थरातले लोक आहेत. 99% लोकांच्या डोक्यात एक खटकी आहे का मुलगी सर्व्हिसवाल्याला दिली का सुखी होते. हा मुद्दा तुमचा अभ्यास पूर्ण आहे का तात्पुरता आहे? बारीक उत्तर द्या. तुम्ही त्या मुलीच्या आयुष्याचा अभ्यास करून निर्णय घेऊ राहिले का लोकांनी तात्पुरता मानव म्हणून घेऊ राहिले?
डोक्याला जरा ताण दे. आपलं कीर्तन म्हणजे डिस्कवरी चॅनल, शोधत लावायचा त्याला. 99% लोकांचं म्हणणं असं आहे का मुलगी सर्व्हिसवाल्याला दिली का सुखी होते. हा विशाल विचार आहे का तात्पुरता विचार आहे? तात्पुरता विचार आहे, तात्पुरता. व ती गाडीत हिंडल, बंगल्यात राहील आणि सुखी होईल. या व्याख्या तुमच्या संकुचित आहे का व्यापक आहे? संकुचित आहे. आणि कोणी उठायचं, पुरीचं लग्न करायचंय बरं का, पण पोर चिटकेल पाहिजे. चिटकेल म्हणजे मग वायर दे त्याच्या हातात. पण हा जो पट्टा आहे ना, हा पट्टा पूर्वीलाही हुशार होता, आता शांत झाली. पूर्वी काय करायचे या भागातले लोक, पोराचं लगीन जमत नसलं का मुंबईला नेऊन घालायचे. आणि ते मुंबईला महिना 15 दिवस कोणा करायचं आणि काय खायचं त्याचा तपास नाही. पण ते चांगले कपडे घालून गावात यायचं, भाड्याचे का होईना. आणि ते गावात आलं का धोत्रावाली साधी मंडळी, मग त्या पोराच्या आईनं बोबाटा करायचा. बरं झालं मा पप्प्याला अख्खं लावत होतो ते, पण आता मा पप्प्या अख्खं गाव माया पप्प्याच्या नावानं बोंबलायचं, पण मा पप्प्या आता पप्प्याची आई मा पप्प्या आता मग कामाला लागला. आणि याचा बोग मोठा गावात झाला का साधे धोत्रावाली माणसं म्हणायची मग आता असं करा, करून टाका. झालं ना लग्न, पोर गेलं मुंबईला. 2-3 महिन्यात भांडाचा टेम्पो गावात. का रे बा, कंपनी बंद झाली. हो ते लग्नापुरतच गेलत. आणि आता या 10-15 वर्षापासून आहे ना, तुम्ही 10-15 वर्षापासून जर तुम्ही कोणाला म्हणले ना आपलं पोर मुंबईला आहे, तर आता पोरीचा बाप काय म्हणतो माहिती का, जाऊनच येऊ. कारण आता लोकांना माहीत झालंय 9 वाजता मधून निघलेला माणूस संध्याकाळी मुंबईतून जाऊन सुद्धा काम उरकून रिटर्न झोपायला घरी येतोय. हे लोकांना आता, त्यामुळे तुमची टापच पचना आता. वर मुंबईला आहे का काय. आणि 100% ही सर्व्हिसवाली मंडळी सुद्धा तुम्हाला सांगतो, लग्न जमावताना हुशार आहे ती. बरोबर गरीबाला डाव टाकणार महाराज. ही मधले जमावणारे दलाल आहेत ना, दलाल, हे लग्न जमावणारे मधले टघे दरोडेखोर प्युअर भामटे महाराज. यांनी काय म्हणायचं माहिती का बैठक बसल्यावर, तुमच्याशी संबंध सगळं मिळालं. एवढं वाक्य तो कोण ऐकतो माहिती का. आता मुलगी मला आहे, मुलगी तुम्हाला आहे, मुलगा मला आहे, मुलगा तुम्हाला आहे, मी तुमच्या मुलासारखा आहे. कोणत्याही मुलीच्या बापाला आनंद होणं साहजिकच आहे. अहो पाहुणे मोठे असून काही मागं न, तो काय करतो माहिती का, 20 गुंठे जमीन विकणार, भारीत भारी बँड, भारीत भारी मंडप, भारीत भारी जेवण आणि भारीत भारी पाहुणे रावळे, अख्ख्या वराडाला तुरे. आता पूर्वी पुरुष फेटा बांधायची, आता यांनी सुरू केलेत फेटे. मग आम्हाला घ्या 9 वार. पुरी निघाला पॅन्ट शर्ट, आम्ही घालतो गाऊन. बावळ्याचा बाजार. बरं केवढ्याचा फेटा बांधलो बाई, गडी होईल, बांध फेटा. अहो एका लग्नाला गेलो महाराज मी, कार्यालयात लोक बसले होते, तोंड इकडं होतं कार्यालयाचं, सगळे माणसांची पाठ दिसायची, तोंड दिसत नव्हतं. आणि बायांनाही फेटे, पुरींनाही फेटे, पोरांनाही फेटे, अख्खी तुरी. आणि मंगलाष्टक सुरू झाली म्हणून मी काही आलो आणि पायरी चढलो, एका बाई शेजारी बसलो, आरडली ती बाई. ते गडी का बाई ओळखून त्या तुर्यानं गोठाळा सगळा. ती बरं होतं तिनं महाराज म्हणून सोडलं, नाही तर दुसरा हल्ला असता एखादा. विनोदाचा भाग सोडा. आजिकत आहे त्यांना, आजिकत द्या, ते आजिकत राहतात फक्त. आणि आजी काय म्हणते माहिती का, माझ्याशिवाय पप्या राहत नाही. पप्या राहतोय
हा तू नाही सांभाळला तर तुला भाकर नाही. चला थोडं पुढं. पटापटा पुढं सरकायचं आता. यावं लागतं फायनल आणि आल्यावर जावंच लागतं. मी यायचं कशाला भोगायला प्रारब्ध आहे. काही काही सवय ना लोकांच्या लागल्या. पाया पडून सांगतो, जर निसर्गाने साथ दिली आणि मुलगा जर निर्व्यसनी असेल तर 2 एकर जमिनीवाला बंगला बांधून 4 चाकी घेऊ शकतो. काय मत आहे तुमचं?